सद्गुरू पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सच्चोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आज सोमवार आहे आणि आपला जो विषय चिंतनाचा आहे तो म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया। सर्वांनी आनंदाने जीवन जगलं पाहिजे की प्रत्येकाला आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे। बऱ्याच वेळेला लोकांना असा प्रश्न पडतो की आपण जी विश्व प्रार्थना म्हणतो आणि ह्या विश्व प्रार्थना सर्वांना चांगली बुद्धी प्राप्त होऊ दे, आरोग्य प्राप्त होऊ दे, सुख आनंद आणि ऐश्वर्य प्राप्त होते आणि सर्वांचं भलं होते, कल्याण होते, रक्षण होते, असं जे आपण विश्व प्रार्थनेत मागणं मागतो सर्वांसाठी। तिथे प्रश्न पडतो आपण ह्या मागण्याने सर्व माणसं सुखी होतील का, असा एखाद्याला प्रश्न पडतो आणि प्रश्न बरोबर सुद्धा आहे। जर एखादी व्यक्ती फक्त प्रार्थना म्हणते आणि त्या प्रार्थनेला असं फळ येऊ शकतं का, बा ती व्यक्ती म्हणते सर्व सुखी व्हावे, सर्वांना चांगली बुद्धी मिळू दे, आरोग्य मिळू दे, मग सर्व तसे व्हायला हवेत, पण वस्तुस्थिती तशी नाही आहे। पाहायला गेलं तर जगामध्ये सुखापेक्षा दुःखच जास्त भरलेलं दिसतं। जगामध्ये वादविवाद आहेत, भांडण तंटे आहेत, लढाया आहेत आणि हे सर्व असं असताना जग सुखी कसं होणार, म्हणजे जगातले लोक सुखी कसे होणार, हा प्रश्न येतो। इथे महत्वाचा मुद्दा हा आहे, लक्षात ठेवा। माणूस जन्मालाच येतो ते त्याचं जगणं म्हणजे जाणण्यातून सुरू होतं। जीवन जगणं म्हणजे विचार करणं असं जे म्हटलं जातं, त्याचा अर्थ जाणणं, आणि ही जाणण्याच्या अंगाने जगण्याची कला जर प्राप्त झाली, प्रत्येक व्यक्तीला ही कला प्राप्त झाली, तर सर्व जगातल्या व्यक्ती सुखी होऊ शकतात। हा एक दुसरा भाग असतो। आता आपण जर म्हटलं एखादं छोटंसं गाव आहे आणि गावामध्ये सगळीकडे स्वच्छता असावी, सगळे घरं स्वच्छ, आजूबाजूचे परिसर स्वच्छ, सगळं असावं, असं एखाद्याने प्रार्थना म्हटली तर सगळं गाव स्वच्छ होऊ शकेल का? त्याचं उत्तर नाही आहे। मग सगळं गाव स्वच्छ व्हायला काय केलं पाहिजे? गावातील प्रत्येक माणसाने आपलं घर स्वच्छ केलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला पाहिजे। हे उत्तर सोपं। एकाने प्रार्थना केली म्हणजे सर्व आपोआप सगळं काही छान होईल असं नाही, पण जो प्रार्थना करतो त्याच्या ठिकाणी जी सद्भावना निर्माण असते आणि त्या सद्भावनेतून तो जे कर्म करतो ते कर्म त्याला सुख रूपाने हे आनंद रूपाने फळ देतं। लक्षात घ्या काय म्हणतात, म्हणजे जेव्हा प्रत्येक व्यक्ती सर्वांच्या सुखाचा विचार करेल, सर्व सुखी व्हावेत, सर्वांना चांगली बुद्धी मिळू दे, आरोग्य मिळू दे, अशी जी सद्भावना प्रत्येक व्यक्तीकडे असेल जगातील, जग सुखी होईल। आहे सोपं, पण प्रत्येक व्यक्तीवर ते अवलंबून आहे। सगळेच माणसं असा विचार करत नाहीत, कसा विचार करायचा तेही माहीत नाही। अशा पद्धतीने आपण विचार केला पाहिजे हे माहीत नाही। आपण पाहतो उलट आहे, जगात माणसं पैसा मिळवण्यासाठी की पैसा म्हणजे सुख आहे असं ज्यांना वाटतं, ते पैसा मिळवण्यासाठी इतरांना लुबाडण्याचा प्रयत्न खूप करतात। पहा तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अगदी चांगली सुशिक्षित माणसं, हुशार माणसं आपल्या हुशारीचा उपयोग इतरांना फसवण्यासाठी आणि फसवून स्वतःला पैसा मिळवण्यासाठी करतात, हेच दिसतं। परोपकारी माणसं फार कमी दिसतात
की स्वतः अगदी दुसऱ्याला मदत करावी, कसलाही पैशाचा न विचार करता, फायद्याचा न विचार करता. अशी माणसं फार थोडी आहेत. पण दुसऱ्याचं जी संपत्ती आहे की दुसऱ्याकडे असलेला जो पैसा आहे तो त्याला फसवून कसं मिळवतो त्यासाठी ते सगळे आपली हुशारी लावत असतात. आणि त्यामुळे जगामध्ये दुःख निर्माण होतं. जगामध्ये दुःख का? त्याला कारण माणूस आणि दुसरं कारण माणसाचं कर्म. फक्त मलाच सुखी व्हायचंय की मलाच मिळालं पाहिजे ही जी भावना दुर्भावना आहे. म्हणजे मलाच हवं म्हणजे इतरांना मिळू नये असं त्याच्या मागचं एक वेगळं भाव असतो. आणि त्यामुळे दुसऱ्यांना मिळू नये म्हटलं की ह्यालाही मिळत नाही आणि दुसऱ्यांना मिळावं म्हटलं की ह्याला मिळतं. हा निसर्गाचा नियम आहे. हे जे विश्व जे चाललेलं आहे त्याचे जे नियम आहेत ते व्यवस्थित लक्षात आले पाहिजेत की जो म्हणून अंतःकरणापासून सर्वांच्या सुखाचा विचार करतो की सर्वांना सुखी व्हावेत ही सद्भावना त्याच्याकडे सतत असते, तेव्हा त्याच्या दिशेने निसर्ग नियमानुसार कृपेचा वर्षाव होत असतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीला सुखी होण्यासाठी सर्व सुखी झाले पाहिजेत हाच विचार. म्हणूनच आपण म्हणतो आपण सारे आनंदाने जगूया. सारे आनंदाने जगता आलं म्हणजे मीच एकटा आनंदाने जगेन असं जर एखादी व्यक्ती म्हणत असेल तर ते काही खरं नाही. त्याचा परिणाम त्याला चुकीचा मिळतो. म्हणून विचारच असा असावा की तिथे सर्वांच्या हिताचा असावा. विचारच असा असावा की तिथे सर्वांचं भलं झालं म्हणजे आपलंही आणि सर्वांचं दोन्ही बाजूने. फक्त लोकांचं भलं असंही नाही की फक्त माझं भलं असंही नाही. आपणासकट सर्व. आणि जेव्हा आपणासकट सर्व सुखी व्हावेत असं वाटतं तर आपण अगदी विश्व प्रार्थना म्हणावी की सर्वांचं भलं व्हावं ही सद्भावना धरावी. आणि ही जी सद्भावना जी आपण धरू आणि तशीच सद्भावना प्रत्येक व्यक्ती धरायला लागेल तर जग सुखी व्हायला वेळ लागणार नाही. मग असं का होत नाही? त्याचं खरं कारण म्हणजे माणसांचे लहानपणापासून त्यांच्यावर झालेले जे संस्कार आहेत ते संस्कार देहाच्या संदर्भात किंवा देहभावातून स्वतःपुरतीच मिळालं पाहिजे अशा पद्धतीचे संस्कार अधिक असतात. आणि त्याच्यातून मलाच हवं इतरांना मिळू नये म्हणून प्रत्येक व्यक्ती जे प्रयत्न करते तर तिथे वादविवाद निर्माण होतात, भांडणतट्टे निर्माण होतात आणि तिथे दुःख निर्माण होतं. म्हणून ज्या वेळेला अशी माणसं भेटते तेव्हा काय करायचं असा प्रश्न येतो की आपल्याला दिसतंय ही माणसं लोकांना फसवत आहेत किंवा ही माणसं आपल्याला फसवून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतायत. मग त्यावेळेला काय करायचं? तिथे न रागवता शांतपणे त्यांच्याकडनं फसवून न घेणं इतकं धैर्य आपल्याकडे असलं पाहिजे. लक्षात मी काय म्हणतो? काही माणसं तुम्हाला फसवायला बघत असतात. तुम्ही तिथे जर सावध नसाल तर तुम्ही फसणार. कारण ही फसवणारी माणसं फार गोड बोलतात, निन्या पद्धतीने आपलं मन रिझवायचा प्रयत्न करतात, आपला विश्वास संपादन घेतात आणि शेवटी आपलाच विश्वासघात करतात. अशी बहुजन समाज आज तयार झालेला असल्यामुळे माणूस पण विरायला लागलं. माणुसकी ज्याला म्हणतो ती माणुसकी हळूहळू कमी कमी व्हायला लागली. पूर्वीची लोक गरीब होती, खूप श्रीमंत होती असं म्हणता येणार नाही, पण माणुसकी होती. म्हणजे माणसाने माणसाला माणसासारखं वागवणं आणि सुखी करण्याचा प्रयत्न करणं त्याला म्हणतात माणुसकी. माणुसकी म्हणजे काय? प्रत्येक माणूस त्याला आदर जो द्यायला पाहिजे तो दिलाच पाहिजे आणि त्याला सुख मिळवण्यासाठी जे काही आपल्याकडनं कर्म व्हायला हवं ते केलंच पाहिजे. मग तुम्ही चांगले बोला, चांगले वागा, चांगला विचार करा,
म्हणजे कसं आहे, सद्भावनेतून सगळ्या गोष्टी जर व्हायला लागल्या तर व्यक्ती सुखी होते. म्हणून सुख पैशाने मिळत नाही, पैशाने मिळते ती सोय. लक्षात घ्या काय म्हणतात. आपल्या ज्या काही सोयी होतात त्या पैशाने आपण सोयी करून घेऊ शकतो. चांगले कपडे हवेत, कपडे इस्त्रीचेच हवेत, इस्त्रीवाल्याला पैसे देऊन तुम्ही इस्त्री करून घेऊ शकता, सोय होते. बाहेर जाण्यासाठी गाडी हवी, सोय आहे. ते सुख नाही आहे, सोय आहे. म्हणजे शरीराची सोय होते. वेळेत पोहोचायचं असेल तर गाडीने वेगाने जाता येतं, मग चालत जाण्याने वेळेवर पोहोचू शकत नाही, तर तिथे जी मिळेल ती गाडी किंवा ट्रेन किंवा एखादं खूप लांबचं असेल तर विमान, या सगळ्या सोयी आहेत. ज्याच्याकडे पैसे आहेत तो ती सोय घेऊ शकतो किंवा वापरू शकतो. लक्षात घ्या. म्हणून पैशाने माणूस सुखी होत नाही, पण पैशाने माणसाला सोयी मात्र प्राप्त होऊ शकतात. त्याचबरोबर म्हणजे पैसा हवा तो किती हवा? पुरेसा हवा. खूप हवा म्हटलं की ती आसक्ती माणसाला दुःख देते. कारण खूप पैसा मिळवण्यासाठीच लोक जगामध्ये एकमेकाला फसवण्यावर उठलेली आहेत. दुसऱ्याला फसवून आपण पैसे मिळवावेत, किंवा दुसऱ्याला लुबाडून पैसे मिळवावेत, किंवा दुसऱ्याला जबरदस्ती करून पैसे मिळवावेत, हीच धारणा, हीच भावना बहुतांशी लोकांची व्हायला लागली. त्यामुळे आज जर आपण पाहिलं तर जगामध्ये चांगल्याही गोष्टी आहेत आणि वाईटही गोष्टी आहेत, पण त्यांचे पर्सेंटेजमध्ये फरक पडायला लागला. पूर्वी जगामध्ये जे चांगलं होतं त्याची पर्सेंटेज जास्त होतं, म्हणजे अगदी 80%, 90% पर्सेंटेज होतं. पण आज उलट आहे. आज लोक इतरांना दुःख देण्याच्या वृत्तीची माणसं कधी 60%, 70% झाली, आणि इतरांना सुख मिळावं, त्यांच्यावर सद्भावना धरावी अशी माणसं 40 किंवा 30% झाली. आणि त्यामुळे हा सगळ्या जगामध्ये जो गोंधळ दिसतोय, बळी तो कानपिळी असं आपलं म्हणे आहे, की ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे काही करू शकतो. सत्तेचा तो सदुपयोग बी करू शकतो आणि दुरुपयोग पण त्याच्याकडनं होऊ शकतो. खरा शहाणा कोण? आपल्या सत्तेचा सदुपयोग व्हायला हवा. पण सत्ताधारी माणसाच्या ते बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही, आणि तो सत्तेचा दुरुपयोगच करतो. दुसऱ्यांवर जबरदस्ती करणं, आपल्याला जे हवं मिळवण्यासाठी दुसऱ्याला कुठेही ढकलून टाकायला तो मागे पुढे पाहत नाही. म्हणजे ही जी वृत्ती माणसाकडे निर्माण झालेली आहे, ती जगातील सर्व माणसं सुखी व्हावीत जर वाटत असेल तर सर्व माणसांच्या ठिकाणी ही दुष्प्रवृत्ती दूर झाली पाहिजे, दुर्भावना दूर झाली पाहिजे, आणि त्या ठिकाणी सद्भावना असायला पाहिजे. म्हणून सद्भावना आणि सद्भावनेतून कर्म हा सुखी जीवनाचा मंत्र आहे. प्रत्येक वेळेला आपल्याकडे सद्भावनाच असावी. सद्भावनेतून सद्विचार, आणि सद्विचारातून उच्चार आणि आचार, असं एक कर्म आपल्याकडनं सहज होऊ शकतं. म्हणून सद्भावनेला ढळू देता कामा नये. सद्भावना काय? आपण सारे आनंदाने जीवन जगूया, ही सद्भावनाच आहे. सर्व सुखी झाले पाहिजेत, ही सुद्धा सद्भावना आहे. आणि त्यामुळे ही जी सद्भावनेचा धारणा आपल्याला कशी होईल ह्याचा विचार करा. कारण सद्भावना असं जरी म्हटलं तरी अंतर्मनात असलेले संस्कार, पूर्वसंस्कार, ते जर अनिष्ट असतील तर त्या सद्भावना तिथे टिकू शकत नाहीत. त्यासाठी सद्भावनेचा प्रचंड प्रेशर असावा लागतो, की त्या प्रेशरखाली दुर्भावना आपोआप दूर होतात. त्या दुर्भावनातून जगणारी माणसं आपोआप दूर जातात, आणि सद्भावनेतून जीवन जगणारा तो आनंदाने आपला प्रवास सुरू करू शकतो. म्हणून सुखी होणं सोपं आहे,
आणि दुःखी होणं कठीण आहे, असा जो पै महाराजांचा सिद्धांत आहे तो त्याचा अर्थ हाच आहे. आपल्याकडे जर सद्भावना असेल, आपल्याकडे जर सत्कर्म होत असेल, तर त्याचा निसर्ग नियमानुसार त्याला चांगलं फळ मिळणार ह्यात संशयच नाही. लक्षात ठेवा, म्हणजे ही धारणा प्रत्येक माणसाची झाली तर प्रत्येकासाठी आपला उपयोग झाला पाहिजे, आपण उपयुक्त झालं पाहिजे, तिथे परोपकार आपल्याला अंगावर भिनवावा लागतो. आणि असं झालं तर माणसं सुखी होऊ शकतात. म्हणून आपण सारे आनंदाने जीवन जगूया असं म्हणत असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. म्हणून कर्म आपण करायचं आणि फळ देवाने द्यायचं असा काहीतरी विचित्र विचार सर्वसाधारण माणसाच्या ठिकाणी असतो. कर्म कसाही करते बा देवा तू बघा आता देव कोण ऐकतोय बघतोय काही माहित नाही, पण तो कल्पनेने देवाला हाक मारतो आणि देवालाच सांगतो बाबा बघा तूच बघ. म्हणजे आपलं कर्म चुकतंय की बरोबर हे न लक्षात घेता फक्त देवदेव करत बसणारी माणसं भरपूर आहेत. त्यांना देवही कळत नाही आणि धर्मही कळत नाही. ते करतायत ते त्यांच्या पुरती करतायत, पण त्याच्यातून इतरांना त्याचा फायदा काहीच होत नसतो. आणि म्हणून इथे सर्व माणसं सुखी झाली पाहिजेत. जितका आपल्याकडनं मदत होत असेल ती मदत जरूर केली पाहिजे आणि त्याच्यातूनच आपल्या जीवनाचा आनंद आपल्याला अनुभवता येतो. शेवटी आपल्याला आनंदाने जीवन जगायचं आहे, म्हणजे आनंद अनुभवायचा आहे. आनंद अनुभवायचा आहे म्हणजे काय, तिथे आपल्याकडे सतत सद्भावना असायला पाहिजे आणि त्याच्यातून विचार उच्चाराचार हे कर्म म्हणजे सत्कर्म सतत असलं पाहिजे. आणि असं जेव्हा सतत सत्कर्म व्हायला लागतं तर माणसाला भरभरून सुख मिळतं, शांती सुख मिळतं, मनाला समाधान मिळतं. म्हणून सतत सर्वसाधारण माणसं जी प्रापंचिक माणसं आहेत त्यांनी सतत क्रियाशील असावं. पाणी वाहतं तेव्हा त्याला शुद्ध पाणी असतं असं म्हटलं जातं, पण तेच पाणी एका ठिकाणी साचलं तर ते लगेच गढूळ होतं, लगेच अशुद्ध होतं. तसंच आपलं जीवन सुद्धा सतत प्रवाही आहे, सतत त्याचा प्रवाह चालू आहे आणि त्या प्रवाहाबरोबर योग्य पद्धतीने निसर्ग नियम लक्षात ठेवून जीवन जगता आलं पाहिजे. म्हणून हे जीवन प्रवाही आपण म्हणतो, म्हणजे तिथे सतत तिथे विविध घटना घडत असतात. कधी ते अनुकूल असतात, कधी प्रतिकूल असतात, पण तिथे स्थिर मन आणि शांत मनाने आपल्याला ह्या सर्व गोष्टी स्वीकाराव्या लागतात की स्वीकारल्याच पाहिजेत हे लक्षात ठेवा. आपण नाही स्वीकारलं तर आपण दुःखी होतो, त्याचा वाईट परिणाम समोर आला की त्यामुळे आपलं सगळं प्रोग्राम रद्द होऊ शकतो. म्हणजे इथे सतत सावधानता असली पाहिजे आणि त्या सावधानतेतून सर्व सुखी झाले पाहिजे. आपण सर्व आनंदाने जीवन जगलं पाहिजे ही मोठी सद्भावना आहे. दिसायला एका ओळीची प्रार्थना म्हणतो आपण, पण खरं म्हणजे ही सद्भावना आहे आणि त्या सद्भावनेतून जीवन जगता आलं पाहिजे. आणि म्हणून सर्व सुखी झाले पाहिजेत. विचारधारा जरी आपण जेव्हा म्हणतो की सर्व सुखी झालेत म्हटल्यानंतर सर्व सुखी होणार नाहीत म्हणजे आहेच ती परिस्थिती तशी, पण तुमची आंतरिक इच्छा दुर्दम्य असेल तर आपण पुन्हा हाच प्रयोग करायला लागलो की तिथे सद्भावनेतूनच जीवन जगायचा प्रयत्न करायला लागलो तर त्याचा सगळा चांगला परिणाम आपल्या जीवनात प्रगट होतो. आणि हा जीवनात हा जो अनुभव प्रगट होतो तोच तो सत्कर्माचं ते फळ असतं. फळ कसं असतं ते लक्षात घ्या की इथे जीवन आनंदाने जगायचं आहे आणि आनंदातून जीवन जगायचं आहे. हे दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या. जीवन आनंदातून जगता आलं पाहिजे आणि जीवन आनंदाने जगलं पाहिजे. आता ह्यासाठी मात्र पुन्हा
सत्कर्म हे आपल्याकडे असलंच पाहिजे. सत्कर्म म्हणजे सद्विचार, सदुच्चार आणि सदाचार. तर तिन्ही गोष्टी मिळून होतं ते कर्म होतं. म्हणजे सत्कर्म आपल्याकडनं होणार असेल तर त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळणारच. कर्माचं फळ कर्मात, हा सिद्धांत जीवनविद्येचा. कर्म आपण करायला मग देवाने फळ द्यावं, की आपण म्हणतो कधी चुकीचं झालं, बरोबर झालं की परत देवाला नमस्कार करून देवा बघा भाऊ तूच बघ आता. म्हणजे आधी आपण जर एखाद्या नवीन मुलगी आहे तिला जर जेवण करायची सवय नसेल तर कुठे काय टाकलं नाही टाकलं काही लक्षात येत नसेल, तिने देवालाच हाक मारावी, कारण नाहीतर इतरांना देवाला हाक मारावं लागेल तिचे तसं जेवण व्यवस्थित झालं नाही तर. आणि म्हणून हा सगळा जो विषय आहे तो पुन्हा पुन्हा समजून घ्या. नुसतं वरवर समजून नाही, आपल्या अंतर्मनात हा विषय मुरला पाहिजे. तेव्हा तिथे खऱ्या अर्थाने आपल्याला चांगला परिणाम मिळेल. म्हणून आपल्याला चांगलं माणूसच व्हायचं आहे आणि चांगला माणूस म्हणूनच जीवन जगायचं आहे, हा बोध आपल्याला पुन्हा पुन्हा असला पाहिजे. हे आपल्याला चांगलं माणूस म्हणून जीवन जगायचं आहे. आणि आपल्याला चांगला माणूस जीवन जगण्याचे गुण काय? ती व्यक्ती सर्व सुखी व्हावेत, आपणा सकट सर्व. परत लक्षात घ्या, आपणा सकट सर्व हे जे आपल्या लक्षात येतं आणि ती सद्भावना जेव्हा त्याच्याकडे प्रगट होते तेव्हा पुन्हा त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडायला लागतं. कसं घडतं हे सांगता येत नाही, पण हे सगळं प्राप्त करून घेता येतं. पुन्हा लक्षात घ्या, सगळं काही प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे. आणि आपल्यात आहे म्हणजेच आपण जे चैतन्य स्वरूप आहोत त्या चैतन्य स्वरूपातच हे सगळं ऐश्वर आहे. म्हणून सावधान अहोरात्र, असं म्हणजे अहोरात्र सावधान असलं पाहिजे. चित्त लक्षावे चिन्मात्र, सगळं चित्त कुठे असावं? परमेश्वराच्या चरणी. हेची परमार्थाचे सूत्र अतिपवित्र निजनिष्ठ ते म्हणतात. हेच परमार्थाचं सूत्र लक्षात घ्यायचं आणि त्याच्यातून पुन्हा आनंदाने जीवन जगायचं. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला आनंदाने जीवन जगायचं आहे, आनंदाने जीवन जगायचं आहे, आनंदातून जीवन जगायचं. हा विचार जितका अंतर्मनात मुरत जाईल त्यावेळेला हे सगळं काही आपल्याला अनुभवता येतं. हे सगळं काही आपल्याला अनुभवता यावं प्रत्येकाला. कारण बोध छोटासा आहे आणि जितका छोटासा बोध असतो त्याचा गुह्यार्थ खूप मोठा असतो, लक्षात घ्या. आणि म्हणून हे जीवन आपल्याला आनंदाने जगायचं आहे, आनंदातून जगायचं आहे. आणि असं जीवन प्रत्येकाला प्राप्त व्हावं ही सद्विचारणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड. सद्गुरुनाथ महाराज की जय.